मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, लघु आणि मध्यम उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबियांचं ट्रेनिंग करत असताना आमचे जे काही अनुभव येतात किंवा त्यांना आम्ही जे ट्रेन करतो त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्याशी इथे शेअर करत असतो. मित्रांनो, वेल बिईंग हा एक आपला फार मोठा कन्सर्न आहे आजच्या आजच्या जगामध्ये. कारण वेल बिईंग असणं किंवा तुमची मानसिकता सुदृढ असणं हे खूप आवश्यक आहे. कारण ज्यांचं वेलबिंग किंवा त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ नाही आहे अशी माणसं अनरिलायबल असतात, चिडचिडे असतात, यांच्यावर रिझल्ट्सची कन्सिस्टन्सी नसते आणि त्यासाठी तुमचं वेलबिंग खूप आवश्यक आहे. तर गंमत ही आहे की वेलबिंग कशामुळे वेलबिंगच्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे याच्याविषयी नेमकं आपल्याला माहीत नसतं. मित्रांनो, एनर्जी मिळवण्याकरता किंवा वेलबिंगसाठी एकच गोष्ट तुम्हाला कामाला येते आणि ती म्हणजे पुरेशी झोप. तर पुरेशी झोप याचा अर्थ बऱ्याच जणांना 8 तास किंवा 10 तास झोपणे असा काहीतरी गैरसमज असतो. कारण माणसाच्या सगळ्या सुखाच्या कल्पना आपण झोपेशी निगडीत करून ठेवलेल्या. पुरेशी झोप याचा अर्थ प्रत्येकाचा एक बॉडी क्लॉक आहे, प्रत्येकाचं एक स्वतःचं एक बॉडी ॲडजस्ट झालेली एक झोपेची तुमची एक वेळ असते. तेवढ्या वेळामध्ये तुमची ती झोप जर डीप स्लीप तुम्ही घेत असाल तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं वेलबिंग मेंटेन राहील. तुमचा स्वभाव ज्याला असं म्हणूया ना, वेलबिंग नसलेले लोक चिडचिडे असतात, अनरिलायबल असतात, अपसेट राहतात. त्यानंतर दिवसभर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. हे सगळं जर होत नसेल तर समजून घ्या तुमची एनर्जी लॉस जो आहे तो तुमच्या स्लीप सायकल व्यवस्थित नसल्यामुळे होतोय. आणि त्याच्यासाठी तुम्ही खरंच खूप काळजी घेण्याची गरज आहे. कारण स्लीप सायकल जर तुमची व्यवस्थित मेंटेन होत असेल तर तुम्ही किती तास झोपता याला महत्त्व नाही आहे. पण तुमची जर ती डीप स्लीप होत असेल, व्यवस्थित झोप होत असेल, तर तुम्ही फ्रेश एनर्जीनी पुढचा दिवस तुम्ही काढू शकता. बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की एनर्जी जी आहे ती जेवणातून मिळते. खरं म्हणजे भरपेट जेवण झाल्यानंतर माणसाला झोप येते. कारण ते अन्न पचवायला शरीराला एनर्जी लागते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शरीरामध्ये अन्न टाकता ते पचवण्याकरता आणि ते शरीरामध्ये पोचवण्याकरता शरीराला एनर्जी खर्च करावी लागते, म्हणून झोप येते. आणि हेवी खाल्ल्यानंतर आपण खूप झोपतो. कारण काय, ते एनर्जी तेवढी तिकडे ड्रेन होत असते. पण तुमची जर सफिशियंट झोप झालेली असेल तर तुम्ही फ्रेश असता, तुम्ही जास्त एनर्जीनी काम करता. त्यामुळे तुम्ही झोपेसाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे. तुमची झोप व्यवस्थित व्हावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम मी आज ऑब्झर्व करतोय आपला मोबाईलचा जो वापर वाढलेला आहे, त्याला असं म्हटलं जातं की दिस ब्लू स्क्रीन जो आहे इट फाईट्स विथ युअर स्लीप. मग ते नेटफ्लिक्स वगैरे हे सगळे जे चॅनल्स, OTT चॅनल्स आहेत हे त्या मदतीला आहेच आहे. त्याच्यामुळे आपली झोप ही खूप मार खाते. आणि तुम्ही जितका वेळ त्या ब्लू स्क्रीनकडे तुमचं अट्रॅक्शन असेल तेवढा जास्त वेळ तुमचा तुम्ही झोपेपासून दुरावता. त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं वेलबिंग जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला तुमची एक स्लीप सायकल किंवा तुम्ही किती तास झोपता हे फिक्स करावं लागेल आणि तेवढी वेळ तुम्हाला झोप घ्यावीच लागेल. अगदी तुम्हाला जर पहाटे लवकर उठण्याची सवय असेल तर दॅट्स वेल अँड गुड. पण त्याच्यासाठी तेवढी मागे बॅक कॅल्क्युलेट करून झोप घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आज हा जो व्हिडिओ बघतायत, माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमची एक स्वतःची स्लीप सायकल सेट करा आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला ज्यावेळेस स्वतःला ती एक सवय लावून घ्याल तेवढा वेळ मिनिमम झोप घेण्याची, तुमच्या वेलबिंगमध्ये फरक पडायला लागेल. परत एकदा सूत्र लक्षात घ्या, एनर्जी ही झोपेतून मिळत असते. अन्नापेक्षा जास्त झोपेची गरज आहे त्यासाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.